27 मे शेतकऱ्यांसाठीच्या झटपट बातम्या. कापसाला मिळणार 86,000 तर सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी 66,000 रुपयाचे पीक कर्ज. नाबार्डच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक शिफारस मंडळीची शिफारस. KYC न केल्यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांचे 71 कोटी रुपये पडून. शेतकऱ्यांनी KYC करण्याचे शासनाचे आवाहन. बीड जिल्ह्यामध्ये 7 महिन्यांमध्ये 82,000पेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप. जिल्ह्यातील 651 गावात सापडल्या आहेत कुणबी मराठा नोंदी. माजलगाव तालुक्यामध्ये तुरीच्या पेरात 50% अधिक वाढ होण्याची शक्यता. ऊसाचे क्षेत्र घटल्याने यंदा तूर, कापूस, सोयाबीन या क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. जालना शहरामध्ये चोरट्यांनी पुन्हा फोडलं ATM. 6 दिवसामधील दुसरी घटना. चोरांचे पुन्हा आव्हान. पुन्हा चंदनझिऱ्यातील ATMवर चोरट्यांचा टल्ला. मंठा तालुक्यामध्ये अवकाळीचा कहर. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकाची, फळपिकांची तहसीलदारांकडून पाहणी. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन. भोकरदन येथे सीताफळ छाटणीला सुरुवात. शेतकऱ्यांचा अनुभव. सीताफळ छाटणीमुळे पिकांचे उत्पादन वाढते. अवकाळी पावसामुळे सौर कृषी पंपांना फटका. आर्वी साडेगावात मोठे नुकसान तर शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी.